हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असा हा मोगऱ्याच्या कळ्यांचा गजरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि खूप कमी साहित्यात आपला सुंदर असा हा गजरा बनून तयार होतो। याआधी सुद्धा मी 3-4 पॅटर्न गजऱ्याचे बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। हेही पॅटर्न सोपा आहे, खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची। खूप सुंदर असा आपला हा गजरा तयार झालेला आहे। नक्की बनवून पहा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। या गजऱ्यासोबत लावण्यासाठी मी इथे फूलसुद्धा बनवलेला आहे। याचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की व्हिडिओ अपलोड करते याचा। थोडंसं वेगळं पॅटर्न बनवलेलं आहे, गुलाबाचं फूल न बनवता। पण गजरा बनवायला सुरुवात करूयात। इथे मी ही हिरव्या रंगाची लोकर घेतलेली आहे, डार्क रंगाची, आणि 10 नंबरची सुई घेणार आहे। 4 प्लाय लोकर आहे ही। इथे मी सुरुवातीला एक स्लिप नॉट तयार करून घेणार आहे आणि इथे आता आपल्याला चेन तयार करून घ्यायच्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। किती मोठा गजरा हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे चेन तयार करून घेऊ शकतात। याआधी आपण बरेचसे गजऱ्याचे पॅटर्न पाहिलेले आहेत, मी इथे काही चेन तयार करून घेते। इथे मी या 140 चेन तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला किती मोठा गजरा हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही या चेन तयार करू शकतात। 140 चेन तयार केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला 1 आणि 2 चेन स्किप करायच्या आणि तिसऱ्या चेनमध्ये इथे आपल्याला एक अर्धा खांब करून घ्यायचा आहे। बाकी चेनमध्ये आपल्याकडे जेवढ्या चेन आहेत, इथे कमी जास्त झाल्या तरीही चालतील चेन। प्रत्येक चेनमध्ये आपल्याला असा अर्धा खांब तयार करून घ्यायचा आहे। अर्धा खांब म्हणजे हे तिन्ही लूप एकत्र सुईतून बाहेर काढून घ्यायचे आहेत। तर मी इथे हे पूर्ण चेनवर असे एक असे अर्धे खांब तयार करून घेते। इथे मी या 150 ज्या चेन आपण तयार केलेल्या होत्या, 140 तयार केलेल्या आहेत, त्या प्रत्येक चेनवर इथे मी एक असा अर्धा खांब तयार, 150 ही करू शकतात तुम्ही। 150 चेन करायचे असतील तर इथे शेवटच्या चेनवर एक अर्धा खांब करायचा, एक चेन तयार करून लोकर कट करून घ्यायची आहे। इथे मी हा क्रीम कलरची लोकर घेतलेली आहे, स्लिप नॉट तयार करून घ्यायची। इथे जसं मी म्हटलं 140 150 160 तुमच्या आवडीनुसार किती मोठा गजरा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त चेन करू शकतात। 100 केल्यात तरीही चालेल। इथे पहिली जी चेन आहे ती सोडून द्यायची आणि 2 नंबरची जी चेन आहे तिथे आपण हे स्लिप नॉट जोडून घेणार आहोत। त्यासाठी इथे एक चेन, 1 2 3 चेन तयार करायच्या आणि तिथेच आपल्याला त्या गॅपमध्येच दोन्ही खांबांच्या मध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत। 3 चेन, 1 खांब, 2 3 4। सुरुवातीला आपण 3 चेन केल्या, त्यानंतर 4 खांब तयार केले। इथे आपल्याला हा लूप असा ओढून घ्यायचा आणि पहिल्या ज्या 3 चेन आहेत तिसऱ्या चेनवर इथे अशी सुई टाकून मागच्या बाजूने ओढून घ्यायचं, म्हणजे पॉपकॉर्न स्टिच आपलं तयार होतं, म्हणजे सुंदर अशी ही एक कळी तयार होते। त्यानंतर 1 2 3 चेन तयार करायच्या आणि त्याच लूपमध्ये आपल्याला इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। इथे आपली ही एक कळी तयार झाली। त्यानंतर पुढच्या दोन्ही खांबांच्या मध्ये जो गॅप आहे तिथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचा
आणि पुन्हा आपल्याला 1 2 3 चेन तयार करायच्या आणि पुन्हा त्या गॅपमध्ये आपल्याला 1 2 3 4 3 चेन आणि 4 खांब तयार केले. तिसऱ्या चेनवर सुई टाकून मागच्या बाजूने हा लूप असा ओढून घ्यायचा. 3 चेन तयार करायच्या. 1 2 3 चेन आणि पुन्हा तिथेच त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा दोन्ही खांबांच्या मध्ये जो गॅप आहे तिथे एक स्लिप स्टिच करायचं. 3 चेन 4 खांब आणि अशाच पद्धतीने हे पूर्ण आपण इथे जेवढ्या चेन घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक चेनच्या गॅपमध्ये आपण ह्या कळ्या तयार करून घेणार आहोत. मी शेवटपर्यंत करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते. इथे मी हे पूर्ण असा हे गजरा बनवून घेतलेला आहे शेवटपर्यंत. सुरुवातीला जसं आपण एक चेन इथे एक खांब सोडून दिला होता आणि बाकी चेनवर आपण म्हणजे खांबांच्या मध्ये जो गॅप आहे तिथे आपण एक एक अशा ठिकाणी गॅपमध्ये एक एक कळी बनवून घेतलेली आहे. शेवटी एक चेन तयार केली आणि हा धागा आपण इथे कट करून घेतलेला आहे. तर आपण इथे आता असा ठेवला तरीही चालेल. आपण याआधीसुद्धा व्हिडिओ असा बनवलेला आहे, पण आपण भरगच्च असा गजरा करणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे ही जी दुसरी बाजू आहे तिथे सुद्धा आपण या दुसऱ्या बाजूने सुद्धा कळ्या तयार करून घेणार आहेत. तर त्यासाठी काय करायचं, इथे या क्रीम कलरच्या धाग्याची आपण इथे एक नॉट तयार करून घेणार आहोत. आणि जसं आपण या बाजूने एक खांब इथे तर एक खांब आपण सोडून दिलेला आहे गॅपमध्ये, म्हणजे 2 खांब एकूण सोडले आणि 2 खांबानंतर जो गॅप आहे म्हणजे ही कळी जिथे बनवली आहे तिथेच आपण ही दुसरी कळीसुद्धा दुसऱ्या बाजूने तयार करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने तयार करायची आहे. ही स्लिप नॉट इथे जोडून घ्यायची. 1 2 3 चेन आणि पुन्हा तिथेच आपण खांब तयार करून घेणार आहोत. 1 2 3 4 खांब. सुरुवातीला आपण 3 चेन तयार केल्या आणि 4 खांब तयार करून घेतले. हा लूप असा थोडा ओढून घेतला आणि सुरुवातीला ज्या 3 चेन तयार केल्या आणि या बाजूचा हा लूप असा मागच्या बाजूने ओढून घ्यायचा. म्हणजे आपलं इथे हे पॉपकॉर्न स्टिच तयार होतं, म्हणजे आपली एक कळी तयार होते. त्यानंतर 3 चेन तयार करायच्या आणि त्याच गॅपमध्ये जिथे आपण हे 3 चेन 4 खांब तयार केले तिथेच स्लिप स्टिच तयार करून घ्यायचं. आणि त्यानंतर पुन्हा हे थोडंसं बनवताना लक्षात येईल आणि पुन्हा पुढच्या गॅपमध्ये आपल्याला इथे स्लिप स्टिच करून पुन्हा अशाच पद्धतीने 3 चेन 4 खांब आणि बॅक साईडला आपण एक स्लिप स्टिच करून अशा पद्धतीने इथे मी हे दोन्ही बाजूने कळ्या तयार करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते. इथे मी या 140 चेनचा हा पूर्ण गजरा दोन्ही बाजूने विणून घेतला आणि खूप सुंदर असा हा गजरा झालेला आहे. आणि इथे मी हे 70 चेनचा सुद्धा बनवला आहे. हा तुम्ही जोडायला लावू शकतात आणि हा असा लॉंग ज्यांना आवडतो ते लावू शकतात इथे असा. आणि हे मी असं मध्यभागी इथे आणखी मी पिन किंवा काही लावलेलं नाही, म्हणजे बाकी डेकोरेशन जर तुम्हाला करायचं असेल इथे तुम्ही अशी इथे बांधूही शकतात. आणि असा तिहेरी जर लावला तर आणखी सुंदर दिसतो मोठ्या केसांसाठी. किती छोटा मोठा करायचा ते तुम्ही चेन कमी जास्त करू शकता.